जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. काय? हो, आतापर्यंत सगळं कंट्रोलमध्ये होतं, पण आता नाही. मी हे सर्व नाही करू शकत आदर्श. मी असं नाटक अजिबात नाही करू शकत. तुझ्यासारख्या मुलींमुळेच नाती बदनाम होत चालली आहेत. कारण ना तुम्हाला नात्यांचं महत्व आहे आणि नाही मंगळसूत्राचं आणि ना आपल्या पतीचं. तुला माहित नाही भारती की आजीला हार्टचा प्रॉब्लेम आहे. एक छोटासा धक्का सुद्धा त्यांचा जीव घेऊ शकतो. आजी, रीतिरिवाजाचा अर्थ फक्त इतकाच असतो की दोन व्यक्ती मनापासून एकमेकांचा स्वीकार करतात. नाही बेटा, ही गोष्ट फक्त आमच्या फिल्म मध्ये 2 हिरोईन आहेत. 2 हिरोईन? अगं तसं नाही, मेन हिरोईन तूच आहेस. अगं ती सेकंड लीड आहे, दुसरी हिरोईन आहे ती. हा, या आदर्शचं मी काय करू माहित नाही. भारतीला कुठून घेऊन आलाय. हे तर परत तेच झालं ना. एखाद्या अडचणीला दूर करण्याचा प्रयत्न केला तर अडचण आणखीनच जवळ येत चालली. मी तर भारतीला घरातून बाहेर काढणार होतो. आई तिचं लग्न पारंपरिक पद्धतीने करणार आहे आणि जर असं झालं तर भारतीला घरातून काढणं आणखीनच कठीण होऊन जाईल. अहो, मी दागिने घेऊन आले. अरे गीता, कुठे राहिली होतीस तू? किती वेळ झाला? अहो, मी पहिल्यांदा बँकेत गेले होते लॉकर मधून दागिने काढायला. नंतर तिथून मी गुरुजींकडे गेले. आदर्श आणि भारतीच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना. अच्छा, कधी येणार आहेत गुरुजी? अहो, उद्या सकाळीच येणार आहेत ते आणि ते अगदी जवळचा मुहूर्त काढणार आहेत. जी गोष्ट अर्धवट राहिली होती आता समजा ती नक्की पूर्ण होईल. पाहिलत का? बँकेच्या लॉकर मधून मी दागिने घेऊन आले. याच्यात आईंचे दागिने आहेत, माझे आहेत, सुनेचे आहेत. हे दागिने मी सुनेला देऊन आदर्शची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि तुझ्या आदर्शनच माझी सर्व स्वप्न तोडली आणि घेऊन आला भारतीला माझ्या डोक्यावर बसवायला. जे काही असेल, आम्हा सर्वांना भारती खूप पसंत आहे आणि हे सगळे दागिने घातल्यानंतर माझी सून किती सुंदर दिसेल ना. हे दागिने जे तू बँकेच्या लॉकर मधून काढून आणलेस, हेच दागिने भारतीला या घरातून बाहेर काढण्यासाठी निमित्त होतील. हीच संधी आहे. जर हे सगळे दागिने भारतीच्या बॅगेत सापडले आणि मी जर हे सिद्ध केलं की भारती हे सगळे दागिने घेऊन पळणार होती, तर काय होईल? वाह, खेळाची तर मजाच येईल. भारती स्वतःच सर्वांच्या नजरेतून उतरून जाईल. नंतर तिला धक्के मारून घरातून बाहेर काढता येईल आणि हीच संधी आहे. मला कोणत्याही परिस्थितीत या संधीचा फायदा उठवायलाच हवा. उद्या या घरात लग्नाचा मुहूर्त नाही काढला जाणार. उलट भारती इथून निघून जायची चर्चा असेल. नंतर मी बघतोच काय करतेस तू, काय करते आई आणि काय करणार आदर्श. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस भारती. मी तुला नाही थांबवणार, पण त्या प्रकारे नाही ज्या प्रकारे तू जाणार आहेस. तर मग कसं आदर्श, कसं? तुला कोणालाही न सांगता या घरातून बाहेर जावं लागेल. मी आजी आणि आई समोर काहीतरी कारण सांगेन.
पण यामुळे माझ्या जाण्यानंतरही ते माझी वाट पाहतीलच ना. हो, पण वेळेनुसार आजीजवळ काहीतरी कारण सांगता येऊ शकतं. ऍटलिस्ट तिला एकदम तरी कोणता धक्का नाही पोहोचणार. जर तुला जायचं असेल तर आज रात्रीच गुपचूप या घरातून निघून जा. हॅलो आंटी. भारती, आम्ही तुझी वाट पाहतोय. कधी येणार आहेस तू? ते मी आंटी काही लोक आली होती त्यामुळे मला इकडून निघता येत नाहीये. अगं वेडे, मी जेवण बनवून तुझी वाट पाहत होते की तू येशील आणि आपण सर्व सोबतच जेवण घेऊ. आय एम सो सॉरी आंटी. आंटी प्लीज तुम्ही दोघं जेवून घ्या ना आणि माझी वाट पाहू नका. मी सकाळीच येईन. हो हो, मला समजलं. तू तिथून निघणार आहेस ना, तर कदाचित त्या लोकांनी तुझ्यासाठी पार्टी ठेवली असेल. काही हरकत नाही, पण सकाळी ये. हा हो आंटी, बाय. भारती सकाळपर्यंत येईल. जिथे कोणी राहतं तिथली माणसं तर आपली होतातच ना. त्या लोकांनी कदाचित भारतीला थांबवून घेतलंय. ती म्हणत होती सकाळपर्यंत येईल. सर्व आयुष्य जसं पाहिजे तसं निघून जातं, पण खऱ्या अर्थाने आयुष्याला मध्येच थांबावं लागतं जेव्हा एकटेपणा येतो. घरातील शांतता भारी वाटते. दिसे जो नजर आपल्या असेल खरे नाही असे. बाहेर जे हसतात से आत ते रडतात कसे. पुन्हा तानातून नसे चालून सुख दुःखाच्या भोवरात फिरून सर्वांना नशिबाची आपल्या द्यायची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. ही परीक्षा.
सीमा, काय झालं बाळा? कुठल्या विचारांमध्ये हरवलीयस? मी कोण आहे आंटी? कोणी सांगेल मला की खरंच कोण आहे मी? हा कोणता कोड्यात टाकणारा प्रश्न विचारलास तू मला. अगं, याचं उत्तर देणं फार कठीण आहे बाळा. प्रत्येक माणसाची बरीच रूपं असतात आणि राहिला प्रश्न स्त्रीचा, तर तिच्या तर बऱ्याच भूमिका असतात. ती कोणाची मुलगी असते, कोणाची बहीण असते, कोणाची पत्नी असते, कोणाची आई असते, परंतु तू तू फक्त आमची मुलगी आहेस. बस. आंटी, मी ना कोणाची मुलगी होऊ शकले आणि ना कोणाची सून होऊ शकले. आंटी, मला हे विचारायचंय की स्त्रीला फक्त 2च नावं दिली गेली आहेत ना, एक सौभाग्यवतीचं आणि एक विधवेचं. तर मला हे विचारायचंय आंटी की मी कोण आहे? कोण आहे मी? आणि आंटी, हा प्रश्न मी नाही केलाय, या कुंकवाने केलाय. तुम्ही सांगा, हे कुंकू लावायचा अधिकार आहे मला? हो आंटी, ना मी याला सोडू शकते आणि ना मी याला माझ्या कपाळावर लावू शकते, कारण याला आपल्या कपाळावर लावणं म्हणजे स्वतःला धोका देणं आहे आंटी. बाळाचं पती काही सुख देत नसेल आणि लग्नाचं हे नातं जर गैरफायदाच घेत असेल, तर ना त्या लग्नाच्या 7 फेऱ्यांना काही अर्थ उरतो आणि नाही या कुंकवाला. तुला इतका त्रास करून घ्यायची काहीच गरज नाहीये बाळा. तुला तर आता हा विचार करण्याची गरज आहे की तू लवकरात लवकर कशी इंडियाला जाशील. मोनिशने वचन दिलंय ना तुला की तो आपल्या चुकांचं प्रायश्चित्त घेईल म्हणून. तो तुझा पासपोर्ट तुला नक्की आणून देईल. मला पूर्ण खात्री आहे बाळा, मोनिश आपलं वचन पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न नक्की करेल. सीमाचा पासपोर्ट तर याच कपाटात असायला हवा. कुठे गेला? असं तर नसेल ना की मॉमने सीमाचा पासपोर्ट कुठे दुसरीकडे ठेवलाय? देवा, मला मदत कर प्लीज.
सीमाचा पासपोर्ट. आई, आज मी बँकेच्या लॉकर मधून सगळे दागिने घेऊन आले. अगं सुनबाई, लग्न उद्या परवा थोडंच आहे. इतका उतावीळपणा का बरं केलास? आई, लग्न तर लवकर होणार आहे ना, आणि बँक तर आजच उघडी आहे, परत 2 दिवसांसाठी बंद राहणार आहे. मग ठीक तर आहे ना. जर आणलेत मग असं तर नाही होणार ना की दागिने आहेत आणि लग्नाच्या दिवशी दागिने नाहीत म्हणून सुनबाई घालू शकणार नाही. झालं बोलून? हा, आता उभा राहा, आतमध्ये जाऊन मला चहा बनवून घेऊन ये. जा. ठीक आहे. अगं सुनबाई, गुरुजी काय म्हणाले? ते उद्याच येणार आहेत आई. अच्छा. अजून काही करायचं असेल तर करून घ्या, म्हणजे पत्रिका जुळवा. आजकाल तर काय खोट्या पत्रिका पण बनवून घेतात ना. काही गरज नाही, मुलांचं लग्न झालेलं आहे. हे तर बस तुझ्या मनाच्या समाधानासाठी मंत्रोच्चारण करून फेरे घालून घेणार आहोत. हा बस. बस. मला काय, मी निघतो. बसा तुम्ही दोघे. सुनबाई, अगं आज भारती थोडी उदास उदास वाटतेय ना? हो आई, आज जेवताना टेबलवर पण गप्प गप्प बसली होती आणि नंतर सरळ आपल्या रूम मध्ये निघून गेली. सुनबाई, जा भारतीला बोलावून घेऊन ये. मी बोलते भारतीशी. आदर्शाचे पप्पा तिला सून नाही मानत ना, म्हणूनच तिला त्याचं दुःख होत असेल. मी भारतीला या घरातली सून नाही मानत म्हणजे नाही मानत. अहो गुप्ताजी, कोणी किती प्रयत्न करो पण मी भारतीला या घराची सून नाही होऊ देणार. मी तुझ्याकडून जी अपेक्षा केली होती ती तर पूर्ण नाही झाली, पण तू माझ्याकडून जी अपेक्षा केलीयस ती पूर्ण व्हावी यासाठी हे जरुरी आहे की तू परत परत विचार कर की माझ्याशी मैत्री करून तुला काय मिळणार आहे आणि माझ्याशी वैर करून तुला काय तोटा होणार आहे. ते तर मला माहीतच आहे गुप्ताजी, परंतु आता मला काय पाहिजे ते अगदी लवकरच तुम्हाला माहित पडेल. आदर्श भलेही भारतीला या घराची सून बनवून घेऊन आला असेल, पण मी तिला या घरातून बाहेर लवकरच काढेन. विचार तुला करायचाय जगमोहन. जर ती जाईल तर कशी? त्याचा विचार मी केलाय गुप्ताजी. मोठ्या मानाने या घरात आली होती भारती, आणि आता चांगलीच अपमानित होऊन जाणार आहे या घरातून. आणि माझे घरातलेच तिचा अपमान करून तिला बाहेर काढतील. फारच छान जगमोहन, पण या गोष्टीचं भान तू ठेव की ही गोष्ट फक्त एक स्वप्न ना ठेव. कारण तू जे काही स्वप्न बघ, पण मला काही चुकीची स्वप्न दाखवू नकोस. कारण मी फक्त रिझल्ट वर विश्वास ठेवतो. रिझल्ट तुम्हाला उद्या सकाळीच मिळेल. मी वाट पाहीन सकाळची. ठीक आहे, बाय. बाय. जर हा जगमोहन भारतीला घरातून बाहेर नाही काढू शकला तर मला कोणत्या दुसऱ्या युक्तीचा विचार करावा लागेल भारतीला बाहेर काढण्यासाठी. नाहीतर माझ्या मुलीचं दुःख कधी सुखात नाही बदलणार. भारती, आपण सगळे आनंद साजरा करणार आहोत आणि तू इतकी उदास उदास का आहेस? नाही आजी, असं काहीच नाहीये. जग्याचं बोलणं मनाला लागलं का? सुनबाई, लॉकर मधून दागिने तर घेऊन आलीस, पण भारतीला दाखवलेस की नाही? नाही आई. मग जा, जाऊन घेऊन ये आणि भारतीला दाखव बरं. ठीक आहे. दागिने तर मी नंतर पाहीन मम्मी.
बँकेतून इतके सारे दागिने आणायची काय गरज होती मम्मी? गरज होती बेटा. ते सगळे दागिने तुला घालायचे आहेत आणि आज नंतर ते सगळे दागिने तुझेच असतील. माहित नाही ती कशी असेल, पण अशी असायला पाहिजे की पहिल्यांदा पाहिल्यानंतर असं वाटेल की देवानं तिला माझ्यासाठीच बनवलंय आणि हीच माझी जीवनसोबती होऊ शकते. मी देवाजवळ प्रार्थना करेन की तुला लवकरात लवकर अशी मुलगी मिळो. माहितीये भारती, पहिलं कधी कधी स्वप्नात असा एक अंधुक चेहरा दिसायचा, पण आता यावेळेला एक स्पष्ट चेहरा दिसतोय. तिचे डोळे, तिने लाजून आपल्या पापण्या मिटणं आणि परत सरळ माझ्या डोळ्यात पाहणं. आणि जेव्हा ती माझ्या डोळ्यात पाहते ना, तेव्हा असं वाटतं की ती माझ्या मनातच बसून गेली. मी नेहमी चांदोबाशी बोलत असतो. त्यांना सांगतो की चांदो मामा, तुम्ही तर वरून सर्व जग पाहत असाल ना,